आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत नाचणीचे एकदम खस्ता खुसखुशीत असे बिस्किट किंवा नान कटाई म्हणू शकता। पाहू शकता एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होत आहेत तर मुलांना येता जाता काहीतरी खाण्यासाठी हवंच असतं तर हे छान ऑप्शन आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे। किती मस्त झाले, एकदम झटपट बनतात आणि एकदम पौष्टिक आहेत। त्यामुळे मुलांसाठी नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे तूप घेतलेलं आहे पाऊण कप, साजूक तूप घेतले, जास्त वितळलेलं घ्यायचं नाहीये। त्यामध्ये आता 1 कप साखर घालायची, गूळ घातला तरी चालेल। हे एकदम पौष्टिक बनतात आणि ह्याला छान 5 ते 6 मिनिट सारखं फेटून घ्यायचंय हलकं होईपर्यंत मिश्रण। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जो सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। छान हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचे। बघू शकता कसं मस्त झालंय मिश्रण। खूप छान बनतात हे बिस्किट आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी, म्हणजे नाचणी ही थंड असते त्याचा गुण आणि पचायला पण हलकी असते। त्यामुळे मुलांना पौष्टिक बिस्किट नक्की बनवून पहा एकदा। सारखं असं फेटून घ्यायचंय। त्यामध्ये आता 1 कप नाचणीचं पीठ घातलंय आणि गव्हाचं पीठ घालायचंय। आता पाऊण कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे। रवा घालायचा आहे 2 चमचे, त्यामुळे छान असे खस्ता होतात, खुसखुशीत बनतात। आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय। ही बेकिंग पावडर घातली अर्धा चमचा, पाव चमचा बेकिंग सोडा आहे, आणि हे थोडंसं मीठ घातलंय 2 चिमूट। मिठामुळे छान चव लागते गोडाच्या पदार्थाला। ह्यामध्ये आता व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे अर्धा चमचा, तुम्ही कोको पावडर घातली तरी चालेल। त्याला हाताने मळून घ्यायचंय। जास्त असं जोरात नाही मळायचंय, पण मिक्स करून घ्यायचंय आणि त्यामध्ये लागेल असं दूध घालायचंय। हे 2 चमचे दूध आहे, अजून घालायला लागेल। हे एकजीव होईपर्यंत आपल्याला दूध वापरायचे, अजून टाकायचे।
हे अजून 2 चमचे दूध घेतले। मी शेवटला सांगते किती दूध लागले ते नाचणी थोडीशी अशी कोरडी पडते, त्यामुळे थोडंसं जास्त दूध लागते। अजून थोडं दूध लागणारच आहे। हे अजून 2 चमचे घातले। आता सर्व मिळून 6 चमचे दूध झालेले। अशा पद्धतीने हा डो बनवून झालेला आहे। आता कढई फ्री हीट होण्यासाठी आपल्याला 5 मिनिट मीडियम फ्लेम वरती ठेवून द्यायची। त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि झाकून ठेवायचे। तोपर्यंत आपण एक प्लेट तयार करून घेतली, बटर पेपर आणि त्याला तूप लावलेले। आता आपल्याला बिस्किट बनवून घ्यायची। अशा पद्धतीने तयार करून घेतले। तुम्ही वाटल्यास वरून डिझाइन पण बनवू शकता। ते नाचणीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो, म्हणून असं चिरटल्यासारखं होते। त्यावरती आता काजूचे काप लावणार आहे मी। कढई फ्री हीट झालेली आहे। आता त्यावरती ही प्लेट ठेवायची आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला लो फ्लेम वरती बेक करून घ्यायचे। 20 मिनिटांनंतर चेक करूया। अजून थोडीशी बाकी आहे। मस्त तयार झाले। आता तर काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे आणि पाहू शकता मस्त खुसखुशीत झाले। खालून पण किती छान कलर आलेला आहे। अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेतले।
मस्त एकदम खुसखुशीत खस्ता बनलेले आहेत। तर एवढ्या मिश्रणामध्ये 20 ते 22 बनलेले आहेत। तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। मी एक तोडून दाखवते। वा, एकदम मस्त खुसखुशीत बनलेले आहेत। चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, बनवून खात राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल